श्री स्वामी समर्थ. लवकरच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. असे म्हटले जाते की वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसाच आपलं संपूर्ण वर्ष आपल्यावर परिणाम करतो. म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स्त्रिया गुढीपाडवा येण्या अगोदरच आपल्या घराची स्वच्छता करतात. गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरासमोर सुंदर रांगोळी काढतात आणि दरवाजाला आंब्याच्या पानाची व झेंडूच्या फुलाचे तोरण लावतात. म्हणून या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी काही गोष्टी करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं, तर काही गोष्टी चुकूनही करू नयेत. जर तुम्ही या छोट्या नियमाचे पालन केले तरच तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद कायम राहतात व माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम स्थिर स्वरूपामध्ये वास करेल. म्हणून नवीन वर्षाच्या दिवशी काही चुका केल्यास आपल्याला वर्षभर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहू शकते. म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणती एक गोष्ट चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी खाऊ नये आणि नवीन वर्ष येण्यापूर्वी आपल्या घरातून कोणत्या 9 वस्तू तात्काळ म्हणजे लगेच बाहेर काढाव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा 2026 हा सण आपण लवकरच साजरा करणार आहोत. म्हणजे 19 मार्च रोजी गुरुवारी गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण येत आहे. तर हा आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला देखील जातो व अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला असतो आणि याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. यावर्षी प्रतिपदा तिथी साधारण 18 मार्च रात्री सुमारे 10:15 सुरू होत आहे. 19 मार्च रात्री सुमारे 8:45 राहते, म्हणजे समाप्त होईल. म्हणूनच मैत्रिणींनो, 19 मार्चच्या सकाळी अभंग स्नान करून गुढी उभारणे हे अत्यंत शुभ मानले जाते. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दापासून बनला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण. पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदावरून आला आहे. याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा असतो. या शुभ दिवशी काही गोष्टी केल्या तर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी मिळते आणि काही चुका केल्या तर संपूर्ण वर्ष आपल्या अडचणीमध्ये जाऊ शकतं. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की संपूर्ण सृष्टी त्रिदेव यांच्या शक्तीने संचलित होते. यामध्ये ब्रह्मा उत्पत्ती करतात, विष्णू या सृष्टीचे पालन करतात आणि शिव संहार करतात. असं मानलं जातं की ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती याच दिवशी केली आणि त्याच दिवशीची सत्ययुगाची सुरुवातसुद्धा झालेली आहे. म्हणजेच सत्ययुग सुरू झालं म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते आणि महाराष्ट्रात हा सण म्हणजे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि कोणती एक वस्तू या दिवशी चुकूनही खाऊ नये आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच गुढीपाडवा येण्यापूर्वी आपल्या घरातून कोणत्या 9 वस्तू लगेच म्हणजे तात्काळ बाहेर काढाव्यात. गुढीपाडव्याला या चुका टाळा. 1. भांडण तंटे करू नका. असं मानलं जातं की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात भांडण झालं तर संपूर्ण वर्षभर घरात तणाव आणि नकारात्मकता टिकून राहते. म्हणून या दिवशी शक्यतो आपल्या घरामध्ये शांतता, प्रेम आणि आनंदाचं वातावरण घरामध्ये ठेवावं. 2. तामसिक अन्न गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही खाऊ नका. या दिवशी माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. म्हणून मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मद्य आणि तामसिक अन्न खाणे टाळावे.
तर ही अत्यंत महत्त्वाची सूचना किंवा तुम्ही लक्षात ठेवा, या दिवशी सात्विक आणि पवित्र अन्न ग्रहण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप 3. वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्ज चुकूनही घेऊ नका. मान्यता अशी आहे की जर वर्षाची सुरुवात तुम्ही जर कर्ज घेऊन म्हणजे कर्जाने झाली तर संपूर्ण वर्षभर आर्थिक अडचणींना म्हणजेच पैशाच्या अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून शक्यतो या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेणे, कर्ज घेणे असे टाळावे. 4. पर्स रिकामी ठेवू नका. नवीन वर्षाच्या दिवशी पर्स किंवा तिजोरी पूर्ण रिकामी ठेवणे हे अत्यंत अशुभ मानलं जातं. पर्समध्ये थोडे का होईना पैसे, नाणे किंवा नोट ठेवणे हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. 5. धारदार वस्तू खरेदी करू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही धारदार वस्तू म्हणजे सुरी, कात्री किंवा इतर धारदार वस्तू खरेदी करणे आवर्जून टाळा. असं मानलं जातं की यामुळे आपल्या घरात आर्थिक संकट आणि वाद, भांडणे, कलह निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्ही या चुका नक्की टाळा. नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून काढून टाका या 9 वस्तू. 1. तुटलेला आरसा घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम करू शकतो. म्हणून घरात तुटलेला आरसा असेल तर तो गुढीपाडवा येण्यापूर्वी तात्काळ लगेचच काढून टाका. 2. सुकलेले किंवा कोमेजलेली फुलं. वास्तुशास्त्रानुसार सुकलेली म्हणजे शिळी फुलं घरात ठेवणे अशुभ मानलं जातं. ते नैराश्य आणि दारिद्र्य आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढवतात. म्हणून घरात कधीही ताजी फुलं नेहमी ठेवावीत. यामुळे आपल्या घराचं वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं. युद्धाचे चित्र किंवा महाभारताचे प्रसंग घरात महाभारत युद्धाचे चित्र किंवा पेंटिंग लावणे हे आवर्जून टाळावे. असं मानलं जातं की अशा चित्रामुळे आपल्या घरामध्ये वाद, भांडणं, कलह आणि तणाव वाढू शकतो. 4. तुटलेल्या देवी देवतांची मूर्ती म्हणजेच भग्न झालेल्या देवी देवतांच्या तुटलेल्या भग्न मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानलं जातं. अशा मूर्ती घरात असतील तर त्यांचे योग्य विधीने विसर्जन वेळीच करावे. त्या आपल्या घरामध्ये चुकूनही अशा मूर्ती ठेवू नये. 5. छतावर ठेवलेले भंगार म्हणजे घराच्या छतावर आपल्या ठेवलेले भंगार सामान, जुनी भंगार किंवा कचरा ठेवणे म्हणजे वास्तुदोष निर्माण करतो. यामुळे आपल्या घराच्या प्रगतीवरही याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. 6. गुढीपाडवा येण्यापूर्वी कोळ्याची जाळी म्हणजेच जाळी, जळमटे आणि घाण, अस्वच्छता. घरात कोळ्याची जाळी असणे म्हणजे दुर्लक्ष आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरामध्ये गुढीपाडवा येण्यापूर्वी स्वच्छता ही आवर्जून नक्की करा. 7. खराब किंवा जुने कुलूप. वास्तुशास्त्रानुसार घरात खराब कुलूप ठेवणे हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ते आपल्या घराच्या प्रगतीवर म्हणजेच प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतं. त्यामुळे ते तात्काळ लगेचच बाहेर काढा. 8. फाटलेली बुटं, चपला. घरात तुटलेले किंवा फाटलेली बुटं, जुनी चप्पल ठेवणे संघर्ष वाढवतात असं मानलं जातं. म्हणून अशा वस्तू तात्काळ लगेच घरातून बाहेर काढून टाकाव्यात. हिंस्त्र प्राण्यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये जर असेल तर फोटो असतील तर वास्तुशास्त्रानुसार सिंह, कावळा किंवा इतर हिंस्त्र प्राण्यांचे फोटो घरात ठेवणे टाळावे. हे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडवा, नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात सुख, शांती आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद कायम राहतील. म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, आनंद कायम टिकून राहील. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.